ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 18. पादुकांची सिंहासनावर स्थापना. 6व्या दिवशी प्रातर्विधी, स्नान आणि उषादेवीची पूजा वगैरे विधी उरकल्यावर भरताने त्याचा बंधू शत्रुघ्न, आपले मदतनीस आणि अनुयायी यांना एकत्र केलं. रामाशी बोलण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहिली आणि तशी संधी मिळताच एकाएकी सारं धैर्य एकवटून तो आसनावरनं उठला आणि रामाच्या चरणी त्याने लोटांगण घातलं. त्याच्यासमोर हात जोडून उभा राहत भरताने प्रार्थना केली, हे इक्ष्वाकू राजवंशाच्या भूमध्यावरील पवित्र तिलका, आपण माझ्या इच्छा सर्व प्रकारे पूर्ण केल्यात. माझ्यामुळे सर्व प्रकारच्या विपदा सहन करण्याचा आपण निश्चय केला आहे. माझ्यासाठी सर्व संकटांना तोंड देत आहात. स्वामी, मी आपल्या आज्ञेची वाट पाहत आहे. 14 वर्ष मी आपल्या परतण्याची वाट पाहीन आणि राज्यात आपली सेवा करीन. हा वनवासाचा काळ संपल्यावर आपल्या चरणकमलांना पाहता नेत्रांचं पारणं कसं फेडावं याचा आपणच मार्ग दाखवावा. या 14 वर्षांचा वियोग सहन करून जिवंत राहण्यासाठी लागणारं धैर्य मला शिकवा. रामा, तुझी प्रजा, ब्राह्मण, पंडित, त्यांची कुटुंब, साम्राज्यातील प्रजाजन सारे आत्मोन्नतीसाठी उत्सुक आहेत. आदरयुक्त भक्तीने ते तुझ्याशी संलग्न आहेत. त्यांच्याविषयीच्या तुझ्या प्रेमाच्या आधारे ते संकटांच्या वेदना सहन करत आहेत. तुझ्यापासून वियोग होणार असेल तर आत्मसाक्षात्काराचीही मला आस नाही. तुझ्या सेवकांच्या मनातील भावना तू जाणतोस. त्यांच्या अंतःकरणात खोलवर दडून बसलेल्या इच्छा तुला ठाऊक आहेत. इहपरलोकातील ध्येयाप्रत तू मला मार्गदर्शन करू शकतोस आणि मला तिथपर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे. हीच मनोधारणा मला जगण्यासाठी पुष्टी आणि धैर्य देत आहे. याच निष्ठेवर ही सारी वेदना म्हणजे सुकलेल्या गवताच्या पात्यांप्रमाणे मला वाटतं. आत्तापर्यंत तुझ्यासमोर मी माझी दुःख जणू काही माझ्या मस्तकावरील ओझं असल्याप्रमाणे सविस्तर कथन केली. ती माझी चूक होती. या चुकीबद्दल माझी कानउघाडणी करायला संकोच करू नकोस. हे ऐकून जमलेल्या जनसमुदायाने त्याचा जयजयकार करून त्यांची संमती दर्शवली. हंस ज्याप्रमाणे दुधात मिसळलेलं पाणी दूर करून फक्त दूधच ग्रहण करतो, त्याप्रमाणे भरताने असत्यापासून सत्य वेगळं करून केवळ सत्याचा उच्चार केला असं त्यांनी म्हटलं. भ्रात्याच्या निष्कलंक शुद्ध हृदयातून आलेले हे शब्द त्या दुःखितांविषयी करुणा असलेल्या रामाने ऐकले आणि स्थल, काल आणि परिस्थितीला अनुरूप अशा शब्दात राम म्हणाला, बंधू, घरात राहणाऱ्या तुला आणि वनात राहणाऱ्या आम्हाला पोषणारा आणि पुरवणारा एकच आहे, जो सर्वांचं पोषण करतो. भौतिक व्यावहारिकदृष्ट्या तुझ्याजवळ तुझे मार्गदर्शक आणि रक्षक म्हणून गुरु वसिष्ठ आणि सम्राट जनक आहेत. स्वप्नातही तुला किंवा मला कोणतंही अनिष्ट त्रास देऊ शकणार नाही. आपल्या पित्याची आज्ञा तंतोतंत पाळणं हेच आपलं श्रेष्ठतम कर्तव्य आहे. केवळ तेच आपल्याला सर्वांना अपेक्षित कल्याणकारी ठरेल. वेदाने ज्याचं समर्थन केलं आहे तो हाच मार्ग आहे. वेद म्हणतात की जो कोणी गुरु, पिता आणि मातेच्या आज्ञा आदरपूर्वक पाळील आणि धर्ममार्गक्रमण करील तोच सर्वांसाठी उदात्त आदर्श निर्माण करेल. हे सत्य नेहमी ध्यानात ठेव. दुःखाचं आवरण फेकून दे. साम्राज्याचा कार्यभार सांभाळ. 14 वर्ष न्याय आणि नीतीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्य कर. राजा हा राज्याचं मुख आहे, कारण शरीरातील इतर सर्व अवयवांना शक्ती आणि चेतना देण्यासाठी मुख अन्न आणि पाणी ग्रहण करतं. समाजातील प्रत्येक घटकांचं भरणपोषण राजा करतो. साऱ्या आवडीनिवडी मन जतन करतं. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील साऱ्या हालचाली आणि योजनांचं राजा हा भांडार असतो. रामाने भरताला राजनीतीमधील अनेक उपयुक्त सिद्धांतांचा उलगडा करून सांगितला, परंतु भरत इतका क्षुब्ध झाला होता की रामाच्या उपदेशाचा परिणाम म्हणून त्याला मनःशांती मिळाली नाही. विरहाच्या येऊ घातलेल्या क्षणामुळे माता, गुरु, मंत्री सारे सुन्न उभे होते. एकाएकी अपार कृपेने रामाने पायातून पादुका काढल्या आणि भरताला दिल्या. भरताने अत्यंत आदराने त्या हाती घेऊन मस्तकावर धारण केल्या. गंगा यमुनांचे प्रवाह पाहावेत
तशा अश्रुधारा त्याच्या नेत्रातून ओघळू लागल्या. भरताला त्याचा आनंद शब्दातून व्यक्त करता येईना. या पादुका करुणासागराने वापरलेल्या नाहीत. या मानवजातीच्या जीवन आणि समृद्धीचं रक्षण करणाऱ्या आहेत. रामाच्या बंधुप्रेमाच्या या तिजोऱ्या आहेत. रघुवंशीच्या राजकारण्याच्या ख्यातीला जपून ठेवणाऱ्या किल्ल्याचं रक्षण करणारे हे दरवाजे आहेत. सद्वर्तनातच गुंतून राहणारे हे 2 हात आहेत. विश्वाचे नेत्र आहेत या पादुका. सीता आणि राम आमच्याबरोबर यांच्या रूपाने येत असल्याचं हे प्रतीक आहे. अशा प्रकारे पादुकांचा महिमा गात निर्भेळ आनंदाने आणि कृतज्ञतेने भरत त्यांच्याभोवती फेर धरून नाचला. सर्वांनी रामाला प्रणिपात केला आणि पादुकांच्या रूपाने प्राप्त झालेल्या रामाच्या कृपेची उदात्तता पाहून कृतज्ञता व्यक्त केली. भरताने रामाला साष्टांग नमस्कार घातला आणि तेथून अयोध्येला परत जायला परवानगी देण्याची प्रार्थना केली. त्याने ज्या समाधानाने पादुका स्वीकारल्या त्या मनोभूमिकेविषयी रामाला कौतुक वाटलं. त्याने भरताला जवळ घेऊन आनंदाने आणि प्रेमाने घट्ट हृदयाशी धरलं. शत्रुघ्नानेही रामाला प्रणिपात केला. रामाने त्याला देखील आलिंगन दिलं आणि राज्यकारभार कसा करावा आणि त्याच्या स्वतःवर असलेल्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याने कशा पार पाडाव्यात त्यावर मार्गदर्शन केलं. त्याने शत्रुघ्नाला सांगितलं की भरताला त्याने रामाच्या ठिकाणी मानावं. साम्राज्यात सुख समृद्धी आणण्यासाठी त्याला आधार दे, मदत कर आणि त्याच्याशी सल्लामसलत करत जा. नंतर भरत आणि शत्रुघ्नाने भ्रातृप्रेमाने लक्ष्मणाला आलिंगन देत म्हटलं, बंधो, तुझं नशीब खरोखरच बलवत्तर आहे. तू सर्वात भाग्यवान आहेस. 3 लोकात तुझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. त्यांनी लक्ष्मणाची पोटभर स्तुती केली आणि निघण्याची परवानगी घेतली. लक्ष्मणानेही त्यांना जवळ बोलवून सांगितलं की रामाच्या पादुका म्हणजे अनेक प्रकारच्या सौभाग्याचा स्रोत आहे आणि म्हणून ज्यांनाही भेट मिळाली आहे ते इतर कोणाहीपेक्षा अधिक भाग्यवान आहेत. त्याने दोघांना सल्ला दिला की त्यांनी या भेटीला शोभेल असंच वागावं आणि सर्व काळासाठी रामाची कृपा संपादन करावी. आता हेच तुमचं कर्तव्य आहे, त्याने आठवण दिली. नंतर दोघे भाऊ, सीता होती तिथे गेले आणि तिच्या पाया पडले. तिला पाहून त्यांना दुःख लपवणं अशक्य झालं. ते हुंदके देऊ लागले. तिने त्यांना विविध प्रकारे समजावलं आणि हळूवारपणे गोड शब्दात त्यांचं सांत्वन केलं. रामकवचाशिवाय दुसरी कोणती वस्तू आहे जी या जगात कुणाचं संरक्षण करू शकेल? तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. 14 क्षणांप्रमाणे 14 वर्ष अशी भराभरा संपतील आणि रामाच्या परतण्याने सारं साम्राज्य शांती आणि समृद्धतेने स्मित करू लागेल. धीराने आणि भक्तीने राज्यकारभार सांभाळा. त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांपासून यत्किंचितही विचलित होऊ नका. या कठोर आज्ञापालनाने तुम्ही इच्छित फलप्राप्ती करून घेऊ शकाल. नंतर दोघे बंधू सरळ सम्राट जनकाकडे गेले आणि आदराने त्यांना प्रणिपात करून म्हणाले, स्वामी, आमच्या पित्याच्या निधनाची बातमी ऐकून आणि रामाच्या वनवासगमनाची वार्ता ऐकून आपण अयोध्येला येऊन आमच्यावर असीम करुणा दर्शवलीत. आपण स्वतः डोळ्यांनी आमची दुःस्थिती पाहिलीत आणि त्या कठीण काळात धीर दिलात. आम्ही स्वतःला सावरून घ्यावं म्हणून योग्य तो सल्ला दिला. आपल्या अंतःकरणातील इच्छापूर्ती करण्यासाठी या अरण्यात येण्याचे कष्ट झेललेत. तुम्ही आमच्या दुःखात सहभागी झालात आणि रामाने अयोध्येला परतावं म्हणून त्याचं मन वळवण्यासाठी आमच्या विनंतीला अनमोल पाठिंबा दिलात. आमची प्रार्थना निष्फळ झाल्यावर आपण आमचं सांत्वन केलंत आणि निराशा, दुःख कसं सहन करावं ते शिकवून आपल्या आशीर्वादाने आम्हाला संपन्न केलं. आम्ही अत्यंत आदरपूर्वक आमची कृतज्ञता आपल्या चरणी वाहतो. या व्यतिरिक्त आम्ही काय बोलू किंवा करू शकतो? आपल्या आशीर्वादाने हेच यावेळी आम्हाला अभिप्रेत असलेली मदत आहे. दोघा भावांनी अत्यंत कृतज्ञतेने आणि प्रामाणिकपणे उच्चारलेले हे शब्द जनकांनी ऐकले. त्यांना त्यांच्या प्रतिसाद आणि भावनांचं, त्यांच्या चारित्र्य आणि वर्तणुकीचं कौतुक वाटलं. दोघांना जवळ घेऊन पित्याच्या ममतेने त्यांनी दोघांना कुरवाळलं आणि प्रेमाने थोपटलं. ते म्हणाले, मुलांनो, रामाने आखून दिलेल्या मार्गाने जा आणि त्यामुळे त्यांची कृपा संपादन करा. मी आता येथून सरळ मिथिलेला जातो. भावांबरोबर आलेले मंत्री, मांडलिक राजे, ब्राह्मण, ऋषी, तपस्वी आणि इतर
एकामागून एक राम लक्ष्मण सीतेकडे जाऊन त्यांना नमस्कार करून घराकडे परत निघाले. त्यांची मनं निराशेने सुन्न झाली होती. सीता, राम आणि लक्ष्मणांनी मातांजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांचं सांत्वन करत म्हटलं, अजिबात काळजी करू नका. तुमची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात मनं गुंतवून ठेवा. पिताश्रींनी जे आदर्श आणि इच्छा आपल्यासमोर ठेवल्या आहेत त्यांचं स्मरण सतत ठेवा. स्वतःविषयी ते म्हणाले की ते 14 वर्ष पळांप्रमाणे व्यतीत करतील आणि अयोध्येला आनंदाने परत येतील. हे शब्द ऐकून राण्यांना थोडासा दिलासा मिळाला. ते कैकेयीच्या पाया पडले आणि म्हणाले की रामाच्या वनवासाला ती यत्किंचितही जबाबदार नाही आणि त्यांनी ती सदैव आदरणीय आणि पूजनीयच राहील. ते म्हणाले की कुणाचं वाईट व्हावं असा कधीच तिचा हेतू नव्हता. ते तिच्यासाठी नेहमीच प्रार्थना करतील याची त्यांना ग्वाही दिली आणि तिनेही त्यांच्या अरण्यातील वास्तव्यासाठी काळजी करू नये अशी त्यांनी तिला प्रार्थना केली. पश्चात्तापाचं ओझं सहन करण्यासाठी त्यांनी तिला खूप धैर्य दिलं. पिताश्रींचं देहावसान आणि ज्येष्ठ भावाच्या अरण्यात जाण्याच्या 2 वृत्तांमुळे सारासार विसरून भरताने उद्धटपणे कठोर शब्द उच्चारले. या घटनांसाठी जी व्यक्ती जबाबदार आहे अशी त्याने समजूत करून घेतली. त्या व्यक्तीविषयीचा त्याचा राग अनावर झाला. त्याने ही वस्तुस्थिती देखील ध्यानी घेतली नाही की तू त्याची माता आहेस. राम, सीता, लक्ष्मणांनी तिला प्रार्थना केली की या घटनेसाठी तिने भरताला दोष देऊ नये. भरताच्या या अविवेकी वर्तणुकीबद्दल तिने त्याला क्षमा करावी. राम अशा प्रकारे बोलत असता स्वतःच्या घोर वागणुकीच्या आठवणीने लाजून कैकेयीचं मुख म्लान झालं होतं. रामाच्या चेहऱ्याकडे ती पाहू शकली नाही. तिला मनात असं वाटलं, अरे रे, करुणामय हृदय आणि सद्गुणयुक्त मन असलेल्या निखळ सोन्याप्रमाणे पुत्रावर इतके दुःख आणि कष्ट लादायला मीच कारणीभूत व्हावं ना. त्याच्या उमेदीची वर्ष त्याने जंगलात घालवावी यासाठी मीच कारण नाही का. अरे रे, काय राक्षसी कृत्य मी केलं. पण मी काय हे माझ्या मनाने केलं की मला निमित्त करून रामानेच या घटना अशा घडाव्यात असं योजलं. सत्य काहीही असलं तरी माझी सुटका नाही. मी घोर पाप केलं आहे. बदलता न येणाऱ्या भूतकाळाच्या आठवणीने कैकेयीला फार दुःख झालं. सीतेचे दोन्ही हात हाती धरून तिने क्षमा याचना केली. लगेच ती पुढे म्हणाली, नाही नाही, अशा शुद्ध मनाच्या नाजूक स्त्रीवर अशी असहनीय दुःख लादणाऱ्या पापिणीला तू क्षमा करावीस हे न्याय्य नाही. दीर्घकाळ ती स्वतःच्या दुर्दैवावर रडत राहिली. प्रत्येकाला शक्य होईल तेव्हा त्याने सीता, राम आणि लक्ष्मणाचा निरोप घेतला. नंतर आपापल्या मनाप्रमाणे रथावर आरूढ झाले. प्रत्येक रथ निघण्याआधी सीता, राम आणि लक्ष्मण रथारूढ लोकांना भेटले, त्यांना धीर दिला आणि प्रस्थान ठेवायला विनंती केली. गुरुदेवांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना आणि गुरुपत्नीला इतका त्रास सहन करावा लागला म्हणून तिघांनी त्यांची क्षमा मागितली. इच्छेप्रमाणे ते त्यांची सेवा करू शकले नाहीत आणि त्यांचं कर्तव्य पार पाडू शकले नाहीत म्हणून त्यांनी दुःख व्यक्त केलं. मग त्यांनी मागे राहण्याची परवानगी मागितली. वसिष्ठ तर महर्षी आणि ब्रह्मज्ञानी होते म्हणून त्यांना सीता आणि इतरांच्या मनातील भाव जाणता येत होते. त्यांना 2 भाऊ आणि सीतेच्या नम्रता आणि भक्तीचं आणि त्यांच्या धर्ममार्गावरील दृढतेचं कौतुक वाटलं. रामातील सद्गुणांवर मोहित झाल्याने वसिष्ठ आणि त्यांच्या धर्मपत्नीला त्याच्या सहवासातून दूर जावंसं वाटत नव्हतं. जंगलमार्गावर एका बाजूला उभं राहून हात जोडून समोरून जाणाऱ्या प्रत्येक रथातील प्रवाशांना निरोप देताना त्या तिघांचं ते दृश्य अत्यंत कठोर हृदयाला देखील विरघळवून टाकत होतं. त्यांच्या उदार हृदयी सहानुभूतीमुळे वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधतीची मनं भरून आली. नंतर रामाने निषाद राजा त्याच्या अनुयायांसह उभा असलेला पाहून पुढे होऊन आपले बाहू पसरले आणि त्याला स्वतःच्या भावांपेक्षाही अधिक स्नेहाने कवेत घेऊन हृदयाशी धरलं. त्याने गुहाचं सांत्वन केलं आणि प्रेमाने स्वतः त्याला शांत करून सुज्ञपणे विरह स्वीकारण्यासाठी मन वळवलं. घटनाक्रम बदलायला गुह काहीही करू शकला नाही म्हणून रामाच्या पायी मस्तक ठेवून अत्यंत जड अंतःकरणाने उठला आणि रामाच्या मोहक मूर्तीवर ती दिसेनाशी होईतोवर नजर खिळवून चालू लागला. एका मोठ्या झाडाखाली अगदी शेवटची व्यक्ती निघेपर्यंत सीता, राम आणि लक्ष्मण उभे राहिले.
मध्यंतरी आपल्या परिवाराच्या अग्रभागी असलेल्या सम्राट जनकाने देखील निघण्याची तयारी केली. राम लक्ष्मणांनी त्यांच्या सासू सासऱ्यांना प्रणिपात केला. सीतेने तिच्या मातापित्याला नमस्कार केला. दोघांनी तिला कवेत घेऊन मृदूपणे कुरवाळलं. ते म्हणाले, पुत्री, पतीविषयीची तुझी भक्ती आणि धैर्यपूर्ण निश्चयामुळे आम्ही धन्य झालो. तुझ्यामुळे आमचं कुटुंब आणि वंश पावन झाला. आम्ही कोणतं तरी महान व्रत संपन्न केलं असेल आणि काही महान तप केलं असेल, नाहीतर तुझ्यासारखी कन्या आमच्या कुळात जन्मली नसती. श्रेष्ठ शब्दात त्यांनी तिची स्तुती करून त्यांचा आनंद व्यक्त केला. त्यांनी तिला धीर दिला. सीते, तुला कधीही काही कमी पडणार नाही. तुझ्या अस्तित्वाचा राम प्राण आहे. त्याच्या छायेत असताना अनिष्ट तुला स्पर्श करू शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. तरीही तुम्ही 2 शरीरं असल्यामुळे कधी काही समस्या किंवा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितींना कदाचित तोंड द्यावं लागेल, पण तो नशिबाचा फक्त खेळच असेल. विरून जाणारे ढग असतील. त्यांना धीर देऊन संतोष देण्यासाठी जनकांनी वेदातील सत्य त्यांना विविध प्रकारे सांगितलं. नंतर त्यांनी देखील आश्रमातून निरोप घेऊन जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग धरला. त्या विशाल वृक्षाच्या छायेत अयोध्या आणि मिथिलेहून आलेले लोक दृष्टीआड होईपर्यंत सीता, राम आणि लक्ष्मण उभे राहिले. मग ते त्यांच्या पर्णकुटीकडे वळले आणि तिथे भरत आणि शत्रुघ्नाच्या मनातील भक्ती, निष्ठा, त्यांचा आदर्श प्रेम आणि श्रद्धा आणि साम्राज्यातील प्रजाजनांची प्रेमळ आसक्ती याविषयी राम कौतुकमिश्रित उत्कटतेने वर्णन करीत होते आणि तशाच भावना व्यक्त करत होते. त्या सर्वांच्या जाण्याने त्यांना वाईट वाटलं. त्यांच्याबरोबर अधिक राहता आलं असतं तर त्यांना आनंद वाटला असता. बोलता बोलताना त्यांना दशरथांच्या निधनाची वारंवार आठवण होऊन सम्राटांच्या त्यांच्यावरील स्नेहाच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्यांची ही अवस्था पाहून रामाच्या चेहऱ्यावर हसू तरळलं. त्यांनी सविस्तरपणे जीवनाचं गूढ आणि ते उकळण्याची किल्ली याबद्दल स्पष्टीकरण केलं. अशा रीतीने त्यांनी तो धामधुमीचा दिवस त्या वनातील पर्णकुटीत शांततेत घालवला. इकडे अरण्यातून बाहेर पडून अयोध्या नगरीच्या जवळ जाणाऱ्या जनसमुदायाला तपस्वी, ब्राह्मण, ऋषी, 2 बंधू भरत शत्रुघ्न, कौसल्या, सुमित्रा, कैकई या राण्या, मंत्रीगण आणि प्रजाजनांचा समुदाय यांना दुःखाचं ओझं सहन होईना. जसं जसं ते जंगलापासून दूर अयोध्येच्या जवळ येऊ लागले तसं त्यांना दुःख अनावर होऊ लागलं. रामाच्या सान्निध्यात घालवलेल्या 5 दिवसातील घटनांचं वर्णन करून ते एकमेकांना सांगत होते. रामातील प्रगट होत असलेले आणि अनुकरणीय आदर्श, त्याचं प्रेम, करुणा आणि स्नेह यावर ते बोलत होते. अन्न ग्रहण करायला किंवा विश्रांतीसाठी देखील ते कुठे थांबले नाहीत, कारण त्यांना भूक किंवा झोप याचं भानही राहिलं नव्हतं. वियोगाच्या दुःखाच्या भाराने या सर्व क्षुल्लक त्रुटी जाणवत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी ते गंगेच्या विशाल पात्राशी येऊन पोचले. निषाद राजाने त्यांना गंगा पार करण्यासाठी नावांची आणि तराफ्यांची सोय केली आणि दमलेल्या प्रजाजनांच्या आणि प्रमुख मंत्रीगणांच्या अन्नपाण्याची मुबलक प्रमाणात सोय केली. परंतु सीता, राम, लक्ष्मणापासून दूर आल्याबद्दलचं दुःखच हृदयात एवढं दाटलं होतं की कुणालाही त्याच्या सत्काराला प्रतिसाद देता आला नाही. गुहाला नाराज करणं अशक्य झाल्याने आणि गुहाचं मन दुखवू नये म्हणून त्यांनी थोडंसं अन्न चाळवलं आणि चटकन उठले. एवढंच काय, घोड्यांनाही अन्नग्रहणाची इच्छा नव्हती. त्यांनी स्पष्ट नकार दिला. राजगुरू वसिष्ठांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि ते म्हणाले, पहा पहा, राम हा सर्वांच्या हृदयात निवास करणारा सर्वांचा आत्मा आहे. तोच बुद्धी आणि प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव देणारी चेतना आहे. मार्गातून एका बाजूला होऊन काही काळ विश्रांती घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. वाटेत वेळ न दवडता सरळ अयोध्येला जाण्याचा भरताने निश्चय केला होता. अयोध्येत दुःखी कष्टी होऊन बसलेल्या जनतेला रामाच्या पादुकांचं दर्शन घडवून त्यांना थोडं धैर्य आणि शांती देण्यासाठी तो उत्सुक होता. म्हणून प्रवासाच्या 4थ्या दिवशी गोमती आणि शरयू नदी पार करून सारा समुदाय अयोध्येच्या जवळ पोचला. अयोध्येतील वृद्ध, स्त्रिया आणि मुलं जे या प्रचंड जनसमुदायाबरोबर रामाच्या निवासस्थानाकडे जाऊ शकले नव्हते, ते सारे जण रामाचं मन वळवून त्याला राज्यकारभाराची धुरा सांभाळायला प्रवृत्त करण्यासाठी गेलेले
यशस्वीपणे ती कामगिरी पार पडून आनंदाने परत येत असल्याच्या खुणा दिसतील म्हणून वाटेकडे डोळे लावून बसले होते. वाटेकडे डोळे लावलेल्यांचे डोळे थकल्याने, चिंतेने जवळजवळ अंध झाले होते. रथांच्या चाकांची घरघर दूरवरून ऐकू येताच ते रस्त्यावर धावले आणि जाणाऱ्या वाहनात डोकावून विचारत होते, कुठं आहे आमचा राजा? परंतु लवकरच अंधार पडल्याने ते आपापल्या घराकडे परतले आणि पहाटेच्या पहिल्या किरणाबरोबर आपला प्रिय राजपुत्र दिसेल या आशेने आनंदात रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी त्याची मोठी निराशा झाली, पण राम आला नाही. तरी त्याने घातलेल्या पादुका त्याने प्रतिनिधी म्हणून पाठवल्या आहेत याचं त्यांना समाधान वाटलं. तोपर्यंत भरताने राजगुरू आणि दरबारी मंत्रीगणांना एकत्र बोलावलं आणि राज्यकारभाराची विविध कर्तव्य त्यांना नेमून दिली. ती त्यांची कामं करण्याचे अधिकार त्यांना दिले. नंतर शत्रुघ्नाला जवळ बोलवून राजमातांची देखभाल आणि त्यांना सांत्वन देण्याचं काम त्याच्यावर सोपवलं. त्याने ब्राह्मण आणि पंडितांना एकत्र बोलवून घेतलं आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहत तो म्हणाला की तो त्यांच्या लहान मोठ्या साऱ्या इच्छा पूर्ण करेल, कारण ते सर्व त्याचे स्वतःचे आणि लोकांचे सर्वोत्तम हितसंवर्धनच करतील हे त्याला माहीत होतं. काहीही संकोच न करता त्यांनी मागण्या सादर कराव्यात अशी त्याची इच्छा होती. तसंच त्याने अयोध्येचे नागरिक आणि साम्राज्यातील सर्व भागातील लोकनायकांचाही मेळावा घेतला. त्यांच्यासमोर राजधानीत आणि वनवासात राम जिथे राहत होता तिथे काय घडलं ते वर्णन करून सांगितलं. रामाबरोबर झालेल्या त्याच्या संभाषणाचा सारांश त्याने सांगितला आणि त्यानं विनंती केली की 14 वर्ष राम दूर असेल तोवर रामाची उपस्थिती असं मानून त्यांनी रामाच्या पादुकांचा आदर आणि पूजा करावी. त्या पादुका आपलं रक्षण करतील, त्याच आपलं आश्रयस्थान आणि शक्तिस्थान आहेत. तो म्हणाला, या पादुका आपणावर राज्य करत आहेत असा विश्वास बाळगून रामाची स्थापना आपल्या हृदय मंदिरात करून आपण राहूया. त्याच्या पुनरागमनानंतर तो प्रत्यक्ष आपल्यावर राज्य करून त्याच्या उपस्थितीचा आणि मार्गदर्शनाचा आनंद आपल्याला देईल. या क्षणापासून त्या आनंदी दिवसाची मनात प्रार्थना करत वाट पाहणं हेच आपलं कर्तव्य आहे. नंतर राजसिंहासनावर पादुकांची प्रतिष्ठापना करण्याचा शुभमुहूर्त त्याने निश्चित केला. राजगुरू, पंडित, तपस्वी, पुरोहित, मंत्रीगण, इतर दरबारी, लोकनायक, सामान्य लोक साऱ्यांना या आनंदात सहभागी करून घ्यावं असं त्याला वाटत होतं. हा सोहळा मोठ्या प्रमाणात संपन्न व्हावा अशी सारी व्यवस्था त्याने केली. त्या दिवशी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी मातांना नमस्कार करून मस्तकावर पादुका घेऊन तो राजसिंहासनाकडे गेला. वसिष्ठांना आणि जमलेल्या सर्वांना आशीर्वादाची याचना करून त्याने पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि त्यांना आपली निष्ठा अर्पण केली. आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या त्याने तिथे त्यांच्या ताब्यात सुरक्षित ठेवल्या. नंतर त्या धर्मपरायण अतुलनीय वीर भरताने नंदीग्रामाकडे प्रस्थान ठेवलं. तिथे त्याने स्वतःच्या राहण्यासाठी पर्णकुटी उभी केली होती. राम आणि लक्ष्मणाप्रमाणे त्याने केसांच्या जटा बांधल्या. त्यांच्याप्रमाणेच त्यानेही वल्कलं धारण केली आणि जमिनीत विवर मुद्दाम निर्माण करून तो तिथे राहिला. अरण्यात राहणाऱ्या तपस्वी लोकांप्रमाणेच त्याचा वेश आणि अन्न होतं. त्याचं वागणं, विचार आणि शब्दही तपःपूत आणि आत्मज्ञानाला धरून होते. देवांचा राजा इंद्रालाही मिळवता येणं अशक्य होतं अशा अयोध्येच्या ऐश्वर्यसंपन्न जीवनाचा आणि ऐशारामाचा भरताने त्याग केला. राजप्रासादाच्या संपन्न जीवनाचा, ज्याच्याबद्दल धनदौलतीचा देव असलेल्या कुबेराला देखील हेवा वाटावा अशा जीवनाचा त्याने त्याग केला. त्या पर्णकुटीत कुणालाही दिसणार नाही अशा प्रकारे त्या छोट्या गावात तो आनंदात होता. राम वनवासातून परत येईपर्यंत कुणाचंही तोंड पाहणार नाही असं व्रत त्याने घेतलं होतं. त्याचं मन रामावर आणि त्याच्या वनवासातून परतण्याच्या दिवसावर केंद्रित झालं होतं. प्रत्येक पालटणाऱ्या दिवसागणिक त्याचं शरीर कृश होऊ लागलं. परंतु जसा जसा काळ उलटू लागला तसं तसं त्याच्या चेहऱ्यावर आध्यात्मिक तेज दिसू लागलं. रामाविषयी त्याची भक्ती अधिकाधिक वाढू लागली. त्याचं परिपूर्ण सुधारलेल्या शुद्धात्म्यात परिवर्तन झालं. त्याच्या हृदयाच्या आकाशात तेजस्वी आकाशगंगांमधील तारे चमकू लागले. त्यांच्या खाली क्षीरसागराप्रमाणे शांत, शुद्ध आणि गंभीर भावना आणि संवेदना झळकू लागल्या. जय साईराम.